जर भीती काढलेले भीतीकडे गेला तर त्याच्या पप्पाला पण शब्द काढू शकतो. बरोबर आहे. विष्णू अवतार घे. चौका नको आहे. लाला जेव नको. झाली
आऊट आहे. संतोष मात्रे पंचांनी निर्णय दिलेला आऊट आहे का आऊट आहे. पंचांचा दरवर्षी आपल्या एसपीएलला पावसाचा आगमन असते. चांगला चेंडू होता आणि भले मुसळधार पाऊस नाही पाय वरती करा प्लीज, रिक्वेस्ट आहे सर्वांनी अटेल का पाय वरती करा. एकदा सूर्यकाचा चेंडू तेवढं सूर्यकाचा फटका, परंतु चेंडू उद्ध्वस्त केलेले आहे. सूर्यकाचा सांगायचं आहे लवकरात लवकर पुढील बॅटर पण आम्हाला रेडी ठेवायचं आहे. करणार पण आहे पुढे ठेवणार लहान बॉल आहे, वॉर्निंग देऊ शकत नाही. लहान बॉल आहे, आता शेवटचा बॉल आहे, वॉर्निंग आपल्याकडे येणारच नाही. एकच बॉल आहे ना वॉर्निंग आपल्याकडे. 2 बॉल असतील आपण वॉर्निंगसाठी सांगू शकतो, पण लास्ट बॉल आहे. जो खेळतोय त्याला मैदानात आणू द्या, बाकीच्यांनी मैदानाच्या बाहेर व्हा. एक क्षेत्र आणि एक धाव आहे. एकदा जोरदार टायर आला पाहिजे या सामन्यासाठी. अप्रतिम सामना पाहायला मिळाला, प्रेक्षकांचे पारले पार पडलेले. एक क्षेत्र एक धाव केला तर मला धडधड होते लोकांची मॅच बघून मला धडधड होते. भरपूर भेटतील. एक धावा केल्यानंतर सुद्धा आणि डॉन झाल्यानंतर सुद्धा प्राईज मिळेल. पण चालू करायचा सामना लवकर. एक क्षेत्र आणि एक धावा. स्टील मात्र भरलाय, सर्वांनी खाली बसायचं. एक चेंडू आणि एक धावा, शेवटचा चेंडू, निर्णायक चेंडू पाहतोय आपण. सेमीफायनलसाठी कुठला संघ ठरतोय. संघर्षाची शिवगर्जना. या 2 संघामध्ये दबाव, दिलो की धडकणी तेज होते हुए. शिवगर्जना हरण संघ अग्नि विघ्नेश तांडे और दीपक मोरे. आता फायनल खेळूया लहान मुलांची. उशीर होतोय, लहान मुलांची फायनल. ड्रॉ उडवल्यानंतर चला 5 नंबरमध्ये राहिला तो फेमस बॅट्समॅन होता, ब्राईटनेस त्याची चालेल. फटके बघण्यासाठी आपण लहान असताना जायचो. तोच काही आपल्याला सुरू प्रीमियर लीगला शुभेच्छा देत आहे. चालू कर. हे पडायचं तो तुमच्या घाईमध्ये. वंदन करूया. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चला चालू करायचं.
पहिल्यासाठी घेऊन आलेले शौर्य किंग त्याच्या स्वरूपला दिली असती ना तर त्याच्याशी तरी चांगली झाली. चांगला टोलाला ऑफ साईडला डिग्लरच्या दिशेने धावसाठी आहे. एक चेंडू एक धाव दोन्ही पाय वरती टाकले. स्वरूपचं काय माहिती आहे, कॉन्फिडन्स नाही म्हणून मी तर तो बरोबर टाकतो. काका बोलले कारण त्याचे कसे ते हलवा बॉल येतात ना ते फसायला. तुम्ही वरती त्याला वरती ऍक्च्युली हातात चेंडू होता आपण त्या शिवलेल्या हाताला चेंडू लागला 2 विकेट मध्ये गेला आणि धाव संख्या बरोबर धाव
केले आणि दोन धावांसाठी धाव संख्या झालेली आहे. पुन्हा एकदा त्या मागे केली आणि धाव संख्या बरोबर धाव संख्या झाली. मस्त मस्त जर जिंकण्याचा विकेट घेतला तर 200, सुजाताकडून 200 आणि गोविंदकडून 200 एकूण 600 रुपये एका विकेटवर जिंकलेला. काय आपण क्रेडिट करतो आपल्या समाजाला थोडं एक करून पुढे निघत आहे. धाव संख्या बरोबर आहे, धाव संख्या झालेली आहे. पैसे नाही काही रनआउटला पैसे नाही, रनआउटला पैसे नाही. भाऊजीला पैसे भेटणार आहे. तुम्हाला खूप त्यांच्याहून किंवा बाहेर 800 रुपये एका विकेटवर जिंकलेला. तिसरा खेळाडू सुरेश फलंदाजाचं नाव काय? काठी टक्कर पाहू शकतो आणि सूर्य कसा फटका चांगलं क्षेत्राच्या बाहेर मिळत आहे. जेव्हा चांगला वेगळा तेव्हा चांगली जेव्हा बॅटर शेवटच्या 2 चेंडून मोठा मोठा मारतोय का आपल्या आणखी एक प्रयत्न केला. भूपेश मेहरेचा आगमन प्रत्येक विकेटला 500 रुपये लावले. आपण 500 चला भाऊया 506 चेंडूचा 3000ची संधी आहे. चांगली बोलण्याचा कर्तव्य नंतर 500 तुम्ही या बोलण्यामध्ये खेळायला स्वागत करा. शिवरी निश्चितच आव्हान आहे याचे नाही क्रिकेटच्या बाबतीत तरी कारण आपण तसा खेळाडू नाही पण शौर्य सुद्धा 200 रुपये पाठवण्याची लागणार आहे. तिसरा चेंडू शौर्य
पाचवा चेंडू शौर्य त्यांचे आणि त्यांच्याकडे वैशिष्ट्य आहे चेंडू वेगळा होता वैशिष्ट्य आहे पाचवा चेंडू आता मला एकेरी धाव दुसरी धाव दोन धावांचा सहजरित्या पार आवडे रे आवडे आवडे आवड होता त्याला कोण डिसिजन हा इथनं नाही बोलला तरी नंबर एकत्र झाला पाहिजे ना. आणि बॅट्समॅनला त्यांनी आउट केलेलं आहे तो सगळ्याला त्याच्यावरती हात आणला की त्यावरतीच बॉल त्याला बोट म्हणजे घेतो बॉल व्यवस्थित पकडण्याची लय फास्ट असतो. ते समोर ग्राउंड पाचण्या गेलो आणि पहिल्या चेंडूवर घडी मिळवण्याचा प्रयत्न केला होता काहीच जसं टॅलेंट वैभव सूर्यवंशीमध्ये आहे ना तसं टॅलेंट मला प्रियांशमध्ये दिसते गोलंदाजीच्या मार्फत मला म्हणजे कसं चांगली बॅटिंग चला पुढचा चेंडू आपण चांगला झोप टाकला आणि चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या क्षेत्ररक्षण आपल्याला चांगल्या पद्धतीने करतो युक्तीला समोर पेचवला गेला बोगी मिळत होतं शाबाश 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 पण म्हणता त्यांनी काय वाटलं पण डिक्लेअर आहे पाय बाहेर असेल तर बोल ए भैया ए भैया काही गोलंदाजी मूर्ती राहत पण कीर्ती राहत प्लीज बाहेर व्हायचं प्लीज प्लीज पैसे द्या तुला पुढचा चेंडू अरे कवटी बॉल बॉल पकड एवढा म्हणजे कॉन्फिडन्स एवढा याच्यामध्ये वयामध्ये असतो का चला शेवटचा फटका होऊया विजय पटका निघतोय का शौर्याच्या पहिलीतून आणि विजय आणि अप्रतिम फक्त
भाग करून भाग एक पाहिजे एक गेम छो फिल्डिंग त्यांची फिल्डिंग आहे माझा मोबाईल आहे चला सामना चालू करायचा आहे चला सामन्याला सुरुवात पहिला चेंडू हार्दिक आहे पहिला चेंडू अप्रतिम असा हाताळला जातोय निर्धाव असा चेंडू आणि काय अप्रतिम असं यशला चेंडू पाहायला मिळते यष्टांच्या मागे निर्धाव असा चेंडू चांगली सुरुवात दुसरा चेंडू हार्दिक तो आर्यश आता मात्र थोडासा लेट यशच्या बाहेर फक्त संतोष मात्र यांनी वाईट घोषित केला या एक धाव्याने मात्र श्रीकाणी घेतोय तो म्हणजे रणसम्राट संघाचा एक चेंडू एक धावा बिनबाद आता मात्र चांगला चेंडू थोडासा पुढे सरसावला काय कुठला आला परत आणि एक साईडच्या दिशेला घेऊन काढलं आपल्या खातं उघडलं धावसंख्या होते की 2 चेंडू नंतर 2 धावा अंतिम सामना आपण पाहतोय शिवगर्जना विरुद्ध रणसम्राट आणि धावची संधी आणि तो पीक तो थ्रो पाहायला मिळतोय आणि धावची फलंदाज भौमिक काय म्हणणार देखील या योगेशबद्दल दोन धावा आता भूमिकेची जागा भरण्यासाठी मैदानात दाखल होतोय तो म्हणजे विघ्नेश आता मात्र थोडासा एक्स्ट्रा एफर्ट करण्याचा प्रयत्न केला पंच संतोष यांनी वाईट केला हार्दिक यांनी नो घोषित केला परंतु एकच धाव मिळेल नो आणि वाईट याला 2 धावा मिळल्या जात नाही धाव झाल्यात ते 3 चेंडू झाल्यात ते 3 आणि गडीपात मात्र झालाय तो 1 हलक्या हाताने खेळून काढला चेंडू जात आहे घोषांकित क्षेत्रामध्ये धाव फलक पुढे सरसावला 4 या धावसंख्येवर 1 गड्यांच्या मोबदल्यात शेवटचे 2 चेंडू बाकी असतील पहिल्या षटकातील गोलंदाजी हाताळतोय तो हार्दिक पंचांच्या उजव्या साईडनं राईट अप राऊंडचा मारा करताना 5वा चेंडू विघ्नेशच्या दिशेने आता मात्र हलक्या हाताने खेळून काढतोय 1 धाव धाव फलक पुढे सरसावलाय 5 या धावसंख्येवर पाय वरती घ्यायचे सर्वांनी पाय वरती घ्यायचे अमोल आपले पाय वरती घ्यायचे अमोल पाचाकडे आपण पाय वरती घ्यायचे भाऊ सर्वांनी पाय वरती घ्यायचे धन्यवाद सर्वांनी पाय वरती घ्यायचे आहे अमोल विनंती करतोय पाय वरती घ्यायचे चप्पल सुद्धा मागे टाकायचे शेवटचा चेंडू हार्दिक आर्यच्या दिशेने आणि आता मात्र धावांची संधी होती पाहत होता इकडे थ्रो केला तिकडे पहा धावा तर वाचवल्या आणि एक महत्वाचा गडी सुद्धा धावचीच्या स्वरूपात पाहायला मिळाला होता आर्यसच्या स्वरूपात एक झटका पाहायला मिळाला त्या दरम्यान पुन्हा एकदा रुचित आता मात्र थोडंसं ऑब्जेक्शनच्या बाहेर पंच संतोष मात्र यांनी वाईट घोषित केला एक नंतर धावसंख्या झाल्या ती 9 चेंडू आणि 9 धावा 4था चेंडू पुन्हा एकदा सज्ज रुचित
आता मात्र हलक्या हाताने घेऊन काढला ऋषभ जोपर्यंत फील्डमध्ये तोपर्यंत एक धाव सहजरित्या आणि धावसंख्येत एक पण धावपणाचं धावून पोहोचत आहे की डबल फिगर 10 या संख्येवर जाऊन पोहोचत आहे. 2 चेंडूमध्ये 2 चौकार मारले केदार यांनी, तर केदार यांना 500 रुपयाचं पारितोषिक गीता धर्मे यांच्याकडनं दिलं जाईल. शेवटचे 2 चेंडू पाहूया, या 2 चेंडूमध्ये 2 प्रहार पाहायला मिळत आहेत का. पहिला चेंडू आणि आता मात्र चांगलंच क्रिकेट पाहायला मिळत आहे केदार याच्याकडनं. एक धाव फलक हळूहळू पुढे सरसावते 11 या धावसंख्येवर. शेवटचा चेंडू बाकी असेल रुचित केदार, दोन्ही बलाढ्य असं अष्टपैलू खेळाडू. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका मारण्याच्या नादात बॉक्स आउट होतो फलंदाज केदार. बॅक टू द पवेलियन पाहायला मिळतोय मोठा झटका केदारच्या स्वरूपात. चला नवीन गोलंदाज जितेश गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. फलंदाज विघ्नेश 12 चेंडू आणि 11 धावा झालेल्या आहेत. पहिला चेंडू जितेश विघ्नेशच्या दिशेने, आता मात्र खूपच संवाद त्याच्या बाहेर आणि एक घोषांकी क्षेत्रात 1+1 अशा 2 धावा. धावफलक पुढे सरसावलाय 13 या धावसंख्येवर. अंतिम सामना आपण पाहतोय, एका बाजूला शिवगर्जना तर दुसऱ्या बाजूला रणसम्राट या 2 धुरंधर संघांमध्ये सामना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू घेऊन पुन्हा एकदा जितेश मात्र सज्ज, फुलटोस चेंडू आणि हलक्या हाताने खेळून काढतोय. आता मात्र थोडी संयमी खेळी पाहायला मिळते ती विघ्नेश याच्याकडनं. माहिती आहे तर 3 महत्त्वाची घडी तंबूत परतले, त्याच्यानंतर मात्र थोडंसं सावरायचे आपल्या संघाला आणि त्याच पद्धतीचं क्रिकेट पाहायला मिळते ते विघ्नेश याच्याकडनं. एक सेन्सिबल खेळाडू. दुसरा चेंडू सुद्धा आणि आता मात्र ती जागा पाहिली, मोकळी जागा पाहिली आणि त्याला भेटला आणि 4 धावा मात्र पटकावतोय. आणखीन एक चौका मारला तर 500 रुपयाला 2, आणखीन 2 चौका लगातार मारले तर 500 रुपयाला पाठवली. अप्रतिम अशी फटकेबाजी. आता मात्र सेन्सिबल क्रिकेट, एक चौकारानंतर मात्र सिंगल धाव काढण्यात यश येत आहे. धावफलक जाऊन पोहोचले ती 19 या धावसंख्येवर. शेवटचे 3 चेंडू बाकी असतील. तिसऱ्या षटकातील 3 चेंडू बाकी असतील. धावा झाल्यात 19. चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा जितेशला सामोरे तोंड देतो तो शुभम. आता मात्र धावफलक हळूहळू पुढे सरसावला 20 धावा. म्हणजे प्रत्येक चेंडूवर विचार शरीराचा पारितोषिक धनू यांच्याकडनं बहाल केला जाईल. आता मात्र चांगला टॅप केला त्या चेंडूला. चेंडू जातोय घोषांकी क्षेत्रामध्ये 1 धावाण करता 1 चेंडू बाकी असेल. धावा झाल्या त्या 21. शेवटचा चेंडू या शब्दात थोडंसं मागणं म्हटलं जाईल. 5 चेंडू मग 10 धावा दिल्यात त्या गोलंदाजी जितेश यांनी आपल्या गोलंदाजी मार्कवर. शेवटचा चेंडू पाहूया, या शेवटच्या चेंडूवर मोठा प्रहार केला जातोय का. आणि आता मात्र हलक्या हाताने हा खेळला जातोय. जोपर्यंत यष्टीरक्षक मात्र तो चेंडू फील्ड करेल तोपर्यंत 1 धाव मात्र सहजरित्या मिळते. षटकाची समाप्ती 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येतील 22 धावा आणि 3 गडी बाद. 22. नवीन गोलंदाज शेवटचे षटक हातात. पहिला चेंडू हलक्या हाताने घेऊन काढतोय लेग साईडच्या दिशेला. धाव फलक पुढे सरसावल्या 23 या धावसंख्येवर. काय ती अप्रतिम फलंदाजी अष्टपैलूशी खेळाडू पाहायला मिळत आहे, तो म्हणजे विघ्नेश तांबे याच्याकडनं 11 धावांवर बँकेत खेळतोय.
आपल्या सुराच्या तालावर तर मात्र त्यांनी प्रत्येक प्रेक्षकांना नाचवलंय. धावा झाल्या ते 24. आता मात्र क्रिकेटच्या मैदानावर मात्र फलंदाजी आणि गोलंदाजीच्या ना जोरावर सुद्धा खेळाडूंना नाचवलं. आणि का म्हणलं मी, हा नाचवतोय खेळाडू. पहा एक मोकळी जागा, बरोबर त्या देखणं एक मोठी गोष्ट असते. आणि 4 धावा कमवत आहेत. हवा झाल्या तर 28. खरोखर अभ्यास केला होता केदारचा आणि पेपर आला मात्र वेगळेचा. अफलातून अशी फलंदाजी पाहायला मिळते. आता मात्र चांगला चलक्यात निघून येतं डायरेक्ट डेल आणि मात्र फलंदाज आउट होतोय. कॉमेंटेटर कर्स पाहायला मिळतोय. फलंदाज होतोय धावचीत विघ्नेश. 28 धावा ज्या धावसंख्येवर बाद आणि वैयक्तिक मात्र 15 धावा करून बाद झालाय तो म्हणजे विघ्नेश तांडेल. जोरदार डाळ झाला पाहिजे. अप्रतिम फटकेबाजी 2 चौकाराच्या साह्याने अंतिम सामन्यामध्ये मात्र 15 धावा करतोय. शेवटचे 3 चेंडू बाकी असतील. 3 बॉल आहेत संतोष. 4था चेंडू. आता मात्र शुभम चांगलाच नेऊन गेला या चेंडूवर. 1+1 अशा 2 धावा 30 धावा पूर्ण होत आहेत. 3 चेंडू बाकी असतील. खरोखरच स्वप्नीलचं सुद्धा कौतुक करावं लागेल. त्यांनी सुद्धा चांगलं कार्य केलं. आणि आता सुद्धा एक 100 बॉल पहा किती क्विक आहे तो खेळाडू शुभम. याचं सुद्धा कौतुक करावं लागेल. त्यांनी सुद्धा चांगलंच योगदान दिलं रणसम्राट संघासाठी. धावा झाल्या ते 32. आणखीन एक अमांतर धाव. आता मात्र खूपच महागडं शतक ठरलं जात आहे. जर्सी क्रमांक 33 हार्दिक पांड्या ऑन स्कोर बोर्ड. आता मात्र 1 धाव. धावफलक पुढे सरसावला 34 या धावसंख्येवर पाहायला मिळते. अजून 2 चेंडू बाकी असतील. धन्यवाद परेश. 2 चेंडू बाकी आहेत. 5वा चेंडू. 1 धाव. धावफलक 35 या धावसंख्येवर गेला. शेवटचा चेंडू बाकी असेल. शेवटच्या चेंडूवर किती मोठा फटका मारतोय का हा फलंदाज. आणि 1 धाव सहजरित्या घेत आहेत. 4 षटकांची समाप्ती. 4 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलक फायनल जिंकला आहे. तुमच्या संघामध्ये चांगलेच खेळाडू होते. गोलंदाजी तर तुमची एकदम चांगलीच होती. जीत होता, भौमिक असे भरपूर प्लेयर होते. त्या प्लेयरसाठी काय बोला. सर्वात पहिलं तर मी धन्यवाद करेल आपले सिल्लू पॉईंट आणि शिवधरी क्रिकेट क्लब त्यांनी आयोजित केलं. आणि माझ्या टीममधले बोलले तर सर्वच खेळणारे आहेत. ते लहान असो या मोठा असो ते खेळतात तर सर्व नीटच घेतात. आणि मला जास्त सपोर्ट करणारा बोला तर जीत नाही. ते बोलले तर पहिली ओव्हर टाक. माझा कॉन्फिडन्स होता मी टाकली पहिली ओव्हर. ड्रॉईंगला पण पहिला मस्त भूमिक खेळला. विपिन पण चांगला खेळला. सर्व चांगले खेळले आमच्या. त्यांना मी धन्यवाद करतो. आणि आम्ही पाठवला प्रियाज काका तो अशी गोलंदाजी करतो. आम्ही पण दर संडेला खेळतो याच्यावर. ते बरेच मला बोला किंवा चांगले चांगले खेळाडू केदार आहेत आपल्याकडे, विघ्नेश, अक्षय. त्या सर्वांना बोल्ड आउट करणारा हा गोलंदाज आहे. ना तुझं हा मुलगा अतिशय उत्कृष्ट खेळाडू होऊ शकतो. त्याच्या आई वडिलांनी हा जर त्याच्याकडे लक्ष दिलं तर हा गेममध्ये सुद्धा जाऊ शकतो. अशी हुशारी आपल्याकडे आहे. हा अतिशय चुणचुणीत चांगला बघा. प्रिया तुला बोलायचं तुझ्या टीमसाठी आणि आपल्या SPL साठी. चांगलं वाटलं. आम्ही आता फायनल जिंकले. आम्ही फायनल हरले. मस्ती करायची नाही. मी नाव घेतोय ते या चिमुकल्या पोराचं. स्वतःचं नाव आहे मिथिल.
तर आपण नक्कीच चला आपण अभिनंदन अभिनंदन. अरे मोठे मोठे कार केले अरे पुढे लावला पाहिजे होता. जाणार आहे. आपण पाहतोय SPL 2026.